आणि एक गोष्ट मी इथं नमूद करू इच्छितो की जे मी ऑब्झर्व करतो गावामध्ये की मला एक प्रकर्षाने जाणवतं की जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही की तुम्ही काय करताय, जोपर्यंत जो दिखताय वही बिकताय, जे बोलतात ना तसं आहे की जोपर्यंत लोकांना दिसलं नाही की मशीन आल्यावरती लोकांना एक विश्वास पडला की इथं काहीतरी होतंय काम. कारण ह्याच्या आधीची जी काही तयारी होती ती फक्त कोर टीमला माहीत होती किंवा जे युवक 15 ते 20 युवक जे झटत होते कंटिन्युअसली त्यांच्या नोकरी आणि संसारातनं काम वेळ काढून त्यांनाच माहीत होतं की एक्झॅक्टली काम होतं. पण दिसणारं काम हेच होतं की मशीन गावाला आली आहे आणि ती आता एस्केवेशन्स किंवा स्ट्रक्चर्स घ्यायला तयार करते. कामाची व्याप्ती जर पाहता खर्चाची व्याप्ती खूप जास्त होती, तर निधी कसा उभा करायचा हा मोठा गहन प्रश्न होता, त्याच्यावर तोडगा म्हणून आम्ही काही आमच्या संस्थेच्या नावाने देणगीसाठी पावती पुस्तकं छापली. ती आमच्या गावातल्या तरुण मंडळींकडं वितरित केली, डिस्ट्रीब्यूट केली, ज्याच्यातून ते लोक देखील अप्रोच झाले, कामासंगती निगडीत झाले गेले आणि निधीचा ओघ यायला सुरुवात झाला. परंतु निधीचा ओघ येत असताना असं लक्षात आलं की गावच्या बाहेरच्या लोकांचा निधी येतो आहे, परंतु गावातील लोकांचं येत नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल? तर त्यासाठी असं लक्षात आलं की स्वतःची जी खारीचा वाटा आहे तो आपण प्रथमतः देऊयाल, तर लोकांना विश्वास वाढेल आणि अशा पद्धतीने देणगी जमत गेलेली आहे. जलसंधारणाचा हा शिवधनुष्य पेलण्यासाठी निधी कमी पडू नये म्हणून निधी संकलनासाठी आलेवाडीकरांनी रात्रीचा दिवस केला आणि या कार्यात युवा वर्गाची कामगिरी उल्लेखनीय होती. नमस्कार, माझं नाव प्रमोद रामचंद्र बिरामणे. तर माझ्या संस्थेनं एक कोर कमिटी नेमली. या कोर कमिटीने माझ्यावरती एक जबाबदारी दिली की ती अशी जबाबदारी दिली की ते तरुण वर्गाचा लोकसभा कशा पद्धतीने वाढवता येईल. की माझ्या जावली तालुक्यामध्ये जवळजवळ 160 गावे आहेत. तर ते टुर्नामेंटचे आयोजन मुंबई अशा ठिकाणी करतात. तर मुलांनी असं माझ्याकडे मुले बोलले की मी मुंबईच्या ठिकाणी आपण क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करू, त्यातून होणारा नफा आपल्या संस्थेला देऊया. मग आम्ही मुंबईच्या ठिकाणी क्रिकेटचे सामने ठेवले आणि त्यातून होणारा नफा आमच्या संस्थेला दिला. सांगायचं झालं तर गावामध्ये पाण्याची तशी कमतरता शेवटच्या 2 महिन्यामध्ये जास्त पद्धतीमध्ये या ठिकाणी जाणवत होती की अशा पद्धतीचं काम गावामध्ये कधीच यापूर्वी झालेलं नाही आहे की डोंगराच्या एका टोकापासून डोंगराच्या दुसऱ्या टोकापर्यंत काम जवळपास एका महिन्यामध्ये कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आलेलं होतं. या कामासाठी नाम फाउंडेशनच्या वतीने गावाला मशीन देण्यात आलेली आहे आणि त्या मशीनमध्ये इंधन भरण्याचं काम आणि त्या ऑपरेटर असतील किंवा त्यांच्यासोबत जी मंडळी असतील त्यांच्या जेवणाचं काम या ठिकाणी गावाच्या सहकार्यातून करण्यात आलेलं होतं. सांगायचं झालं तर अशा पद्धतीचं काम होणं ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. हा तर पहिला टप्पा आहे आणि याच्यानंतर सुद्धा येणारे टप्पे अशाच रीतीने आणि अशाच जोमाने होतील अशी मला आशा आहे. ज्या पद्धतीनं आम्ही हिशोब ठेवलेला आहे तो पूर्णतः पारदर्शक आहे. प्रत्येकाकडं जे व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत किंवा जे मीटिंगमध्ये येतात त्यांच्याकडं जमा खर्चाचा अहवाल आम्ही रोजच्या रोज देत असतोय. त्यामुळे आमच्या कारभारामध्ये पारदर्शकता आली. आमच्या कामावरचा आमच्या लोकांचा जो विश्वास होता तो वाढला गेला. आणि पुढे याच्यामध्ये असं झालं की आता किती खर्च येईल, सर्वे कसा करायचा, काय काय कामं करायला लागतील आपल्या गावाला. तर ह्याच्यानुसार आम्ही एक DPR म्हणा किंवा एक रिपोर्ट आमच्याकडे रेडी होता रफ की काय काय आपल्याला कामं करायला लागतील. हे तर सगळ्यांना माहीत होतं किंवा तिन्ही बाजूला डोंगर आहे आणि तिन्ही बाजूला डोंगर असल्यामुळे डीप CCT हा मेजर काम असणार आहे की डीप CCT झाल्यावर आपल्या कामाचे म्हणजे 3 ते 4 पट्टे जरी डीप CCT झाले, कारण जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा जो डोंगर आहे गावाला, तिन्ही बाजूने डोंगर आहे, तर 5 ते 6 किलोमीटर गुणिले 4 म्हणजे साधारण 25 ते 30 किलोमीटरचे डीप CCT होऊ शकतात आणि त्याच्यातून मुख्य म्हणजे पाणी आपण जास्तीत जास्त मुरू शकतो. दुसरी गोष्ट दुसरा मुद्दा असा की काम करत असताना हे सर्व काम करत असताना JCB बरोबर ज्या वेळेला नाम फाउंडेशनचा JCB आपल्या गावात आला तेव्हा डिझेलची टीम त्यांना कार्यरत होती. त्यांनी डिझेलचे खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. अक्षरशः आमचा डोंगराळ भाग असल्यामुळं भौगोलिक दृष्टिकोनातून आलेवाडी हे गाव तिन्ही साईडला डोंगर आहे आणि वरती जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत होता. त्यावेळेला अक्षरशः 20-20 लिटरचे कॅन आम्ही तयार केले आणि डिझेल आम्ही वरती पोचवलं. अशा पद्धतीनं टीमवर्क देखील डिझेलच्या टीमनं खूप चांगलं केलेलं आहे. बिदालवरून आलेल्या सर्व माझ्या सहकार्याने, ते अक्षय असतील, त्याचप्रमाणे मोहिते सर असतील,
आणि सर्वजण असतील त्यांनी जे यथोचित आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये असं मार्किंगमध्ये असं निदर्शनास आलं की हा जो आपला भाग आहे तो असा उतारावरती आहे, त्यामुळं मार्किंगला देखील भरपूर मोठ्या प्रमाणात असं थोडं वेगळं असं जाणवत होतं. परंतु त्यांनी देखील एकदम चांगल्या प्रकारचं किंवा सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन करून मार्किंग व्यवस्थितरित्या केलं आहे. तब्बल आता साधारण हे काम करत असताना आज 35 ते 36 दिवस झालं हे पूर्ण युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आणि त्याचप्रमाणे हे काम सुरू असताना याच्यामध्ये आपले प्रामुख्यानं आपण नमूद केलेलं आहे की डीप सी सिटी आपण मोठ्या प्रमाणात बनवलं. आता साधारण अशा कामाच्या मूल्यमानात असं निदर्शनास आलं आत्तापर्यंत 35 दिवसामध्ये 36 दिवसामध्ये की आपण तब्बल 350च्या वरती डीप सी सिटी मोठ्या प्रमाणात तयार केलेले आहेत आणि ते काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. हमारा जो काम है हमारे गांव में बहुत अच्छा लगा काम करने के लिए, गांव वाला भी बहुत फुल सपोर्ट किया, बहुत अच्छा लगा. और संवर्धन में भी सब गांव लोग, बूढ़े बच्चे लोग सब मदद किए, उसमें कोई दिक्कत नहीं हुआ हमारे आलेवाड़ी गांव में. जवळजवळ मी 3 पावती पुस्तकं संपवली आणि त्या प्रत्येकाच्या डोक्यावर बंदूक ठेवून जसं बोलतो आपण की माझ्या या पाण्यासाठी त्रासलेल्या गावाला तुमच्या देणगी स्वरूपात काही मदत झाली तर माझं गाव पाणीदार होईल. त्या एका 2 वाक्याच्या शब्दाला किंमत देऊन त्या सर्वांनी भरभरून मदत केली आणि खरंच त्या गोष्टीला यश आलं. ढोबळमानाने गणित सांगायचं म्हटलं तर 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर असा खड्डा असेल तर 1000 लिटर पाणी त्याच्यामध्ये मुरतं. तर आज जे कॅल्क्युलेशन झालेलं आहे ते साधारण 18 ते 20 किलोमीटरचं स्ट्रक्चर झालेलं आहे डीप सी सिटीचे आणि जे 1 मीटर बाय 1 मीटरपेक्षा पण जास्त लांबी रुंदीचे आहेत. कारण आपल्याकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि उतार तीव्र आहे, त्यामुळे अर्थात इथे पाणी जास्त मुरणार आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही काही ठिकाणी वनतळी घ्यायचा प्रयत्न केला, माती नाला बंधारे घ्यायचे प्रयत्न केले, जिथे जिथं नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या जिथं पाणी थांबतंय आणि तिथं चांगल्या पद्धतीने पाणी थांबत असतं तर तिथे थांबलं तर ते मुरणारच आहे. आज मी सांगू शकतो की आमच्या गावाचा प्रत्येक माणूस हा जलदूत आहे आणि प्रत्येक माणसाला हे काम आम्ही कसं केलं हे त्यांना माहिती आहे. कारण प्रत्येक स्टेप्सला किंवा प्रत्येक आपण बोलू की प्रत्येक पडाव असेल ह्या कामाचा तो आम्ही खूप विचारपूर्वक केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे काम करताना डोक्यावर बर्फ आणि तोंडावर साखर ठेवायची हे तत्व आम्ही आत्तापर्यंत जपलेलं आहे. कारण हे काम करत असताना बरेचसे तुम्हाला मिश्र प्रतिसाद मिळत असतात. आलेवाडीकरांची जिद्द बघून जिल्ह्यातील अनेक संघटना संस्था हातभारासाठी पुढे सरसावल्या आणि पंचक्रोशीतील इतर गावांनी सुद्धा या कार्यात सहभाग घेतला. यामध्ये विशेष कौतुक करावं लागेल ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेवाडीतील बालचमूंचं आणि त्यांच्या शिक्षकांचं. जलसंवर्धनाचा हा धडा शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कार्यानुभवातून खऱ्या अर्थाने दिला आणि आता या सर्व बालचमूंचे डोळे आपल्या गावच्या उज्ज्वल भविष्याकडे लागले आहेत. आलेवाडीच्या जलसंवर्धनाचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. यामध्ये अंदाजे 10 किलोमीटर लांबीचे 600 पेक्षा जास्त डीप सीसीटी, 25 वनतळी, 20 कोटी लिटर पाण्याची साठवणूक क्षमता असलेले साधारण 700 घनमीटरचे गाळमुक्त धरण आणि यासोबतच 4 किलोमीटर लांबीचा शिवार रस्ता इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. आमचंही आता आत्मविश्वास इतका वाढलेला आहे. ज्यावेळेला पहिलं श्रमदान आम्ही घेतलं जाहीर त्यावेळेला वाईचे BDO आले होते. ते काम बघून इतके प्रेरित झाले त्यांनी लागोपाठ 2-3 दिवसामध्ये तिथल्या आजूबाजूच्या गावांना, केंजळ आहे आणखी इतर गावं आहेत त्यामध्ये जनजागृती केली आणि तिथं आज जलसंधारणाची कामं सुरू झालीत. पण ह्याच्या व्यतिरिक्त एक जर दूरदर्शीपणे जर ठरवलं तर हा पुढच्या 8 ते 10 वर्षाचा प्लॅन घेऊन आम्ही चाललेलो आहे. ह्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी जपणे, भूजल पातळी वाढवणे आणि लोकांचे उत्पन्नाची साधने वाढवणे ही 3च उद्देश आम्ही घेऊन चाललो आहे. कारण हे जर 3 उद्देश आम्ही साध्य केले तर बाकीचे बरेचसे उद्देश आम्ही न फोकस करताच हे साध्य होणार आहेत. हे सगळ्या गावाला पण पटलेलं आहे आणि आपल्या कोर टीमला पण पटलेलं आहे. त्यामुळे ह्याच रोडमॅपवर आमचं काम चालू आहे आणि इथून पुढे जी वाटचाल होणार आहे, आता इथून पुढे जर पहिलं तर आता हे स्ट्रक्चरचं काम आहे. हे स्ट्रक्चरचं काम झाल्यानंतर आम्ही तर आतुरतेने वाट बघणार आहे की पाऊस कधी पडतो. कारण पाऊस पडल्यानंतर हे भरल्यानंतर जे विहंगम दृश्य दिसेल
त्या पद्धतीने आम्ही ड्रोन कॅमेऱ्याची शूटिंग पण केलेली होती सुरुवातीचं बिफोर आणि आफ्टर. तर आज हा जो विषय आहे जलसंधारणाचा, तर त्यातून फक्त मानसिक समाधान नाही तर आर्थिक समाधान, समृद्धी या सर्व गोष्टींचा विकास करायचा आपल्याला. पाण्याची लेवल वाढवायची आहे, उत्पन्नाची साधनं वाढवायची आहेत, जोडधंद्याचा पूरक व्यवसायाचा विचार करायचा आहे. हे सगळं एक एक करत आम्ही जो काय रोडमॅप ठरवलेला आहे येणाऱ्या 10 वर्षामध्ये साधारणपणे हे जे गाव आहे ते हिरवगार तर दिसलंच पाहिजे, पण त्यामध्ये कुठल्या प्रकारची झाडं लावायची, कुठल्या झाडांपासून उत्पन्न होऊ शकतं किंवा लोकांना जोड व्यवसाय काय मिळू शकतो किंवा त्यातून उन्हाळी उत्पन्न कसं घेता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय चालू आहे आणि तशा पद्धतीने आमचं आता कामाला गती आलेली आहे. आणि याच्यातून खूप चांगलं काहीतरी होईल. गावाचं उत्पन्नाचे साधनं पण वाढतील आणि जी काही लोंढा किंवा जी काही तरुण वर्ग जेमतेम किंवा जुजबी शिक्षण घेऊन मुंबई पुण्याला जॉब करतो, तर त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण करून एक शैक्षणिक दर्जा पण इथे वाढेल, स्त्रियांचं आरोग्यसुद्धा वाढेल आणि इतर जे पाण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय, वापरण्याच्या पाण्याची सोय आणि नगदी पीक या सगळ्या गोष्टींवरती खूप चांगल्या पद्धतीने गाव वाटचाल करेल. आज मी अभिमानाने सांगतो की आमच्या गावामध्ये महिलांचं पण नेतृत्व तयार होतं आहे. मीटिंगमध्ये त्या बोलू शकतात आणि त्यांचं मत मांडू शकतात आणि हा जो बदल आहे हा महिला सशक्तीकरण म्हणा किंवा वुमेन एम्पॉवरमेंट आपण जे बोलतो त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हे आमच्या असं बोलू शकता की आमच्या जी चळवळ किंवा मोहीम आहे जलसंधारणाची त्याचं हे खूप चांगलं बाय प्रोडक्ट आहे असं आपण बोलू शकतो. आणि गावाचं नाव जे आहे फक्त आलेवाडी नाही तर पाणीदार आलेवाडी असं अभिमानाने आम्ही पण घेऊ आणि इतर लोक पण घेतील. आज फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा तुम्ही बघितलं असेल की बरेच सोशल मीडिया किंवा न्यूजच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने गावाला नावाजले गेलेलं आहे. पण आम्ही अजूनही हुरळून गेलेलो नाही आहे एवढ्याच्या कामाने, कारण आम्ही खूप चांगला रोडमॅप पुढे ठेवतो आहे आणि त्याच्यातून खूप मोठं काम करायची उमेद आमच्यात आजही आहे. आणि एवढंच सांगतो की हे ध्येयवेडं गाव आहे, ह्याचं ध्येय मिळवून राहणारच आहे आणि हे ध्येय कुठल्याही परिस्थितीत आम्ही साध्य करणारच आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही थोडं लेट आलो आहे पण थेट आलो एवढंच मी सांगू शकतो. धन्यवाद. येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा. पाणी असेल तर माणूस इकडचं जग तिकडे करू शकतो. आपल्या गावाला पाणीदार बनवण्यासाठी अगदी चिमुकल्या हातापासून ते थरथरणाऱ्या वृद्ध हातांपर्यंत अगदी सर्वांनी शक्य तेवढी मदत केली. या कामासाठी हातभार लावणारे देणगीदार महिला, पुरुष, तरुण, वृद्ध किंवा लहान लहान चिमुकली लेकरं असो, या प्रत्येकापुढे एकच ध्येय होतं, ते म्हणजे पाणीदार आलेवाडीचं. हे स्वप्न साकारण्यासाठी देणगी स्वरूपात असो, श्रमदानाच्या रूपाने असो किंवा वस्तू रूपाने असो, ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्या सर्वांचे नवसंजीवन जलसंवर्धन सामाजिक संस्था आलेवाडी मनापासून आभार व्यक्त करत आहे. आणि आता यातील प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहतोय ते पहिल्या पावसाची.